गोमती, तुला फुलांचा सुगंध घ्यायचा आहे ना? घे, सुगंध घे. बघतोच कसा सुवास घेते. सुभेदार राव, ब्रह्मांड निर्माण करणाऱ्यांना काहीही अशक्य नाही. तुम्ही फुलं झाकून ठेवू शकता, त्याचा सुगंध नाही. शिवशंकर शंभो. हा सुगंध चाफ्याचा सुगंध येतो. स्वामी, खात्री पटली. तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार. आमचा शब्द खरा करायला जो कारणीभूत ठरणार आहे त्याचं आगमन अक्कलकोट मध्ये झालंय. स्वामी देव कुणाबद्दल बोलतायत? A for अक्कलकोट. आणि अ सुद्धा अक्कलकोटचा आणि ए सुद्धा अक्कलकोटचाच. आता खरी सुरुवात इथूनच. आमचा शब्द खरा करायला जो कारणीभूत ठरणार आहे त्याचं आगमन अक्कलकोट मध्ये झालंय. स्वामी देवा, हे कसलं चिन्ह? बदलाचं. कसला बदल देवा? कळेल हळूहळू. प्रत्येक बदल आधी संकेत देतात आणि मग प्रकट होतात. स्वामी, ये 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 रघु ये. स्वामी, रघुनाथाला एक प्रश्न पडलाय. त्याचं असं म्हणणं आहे की आयुष्यात जर निर्णय घ्यायचा असेल तर तो मेंदूने घ्यावा की मनाने. पण मी मात्र त्याला सांगितलं, आयुष्यात निर्णय हे मेंदूने घ्यावेत, मनाने नाहीत. काय आहे, मन आहे ना ते भरकटत असतं. मी बरोबर बोलले ना स्वामी? कपिलाताई, मेंदू ही भ्रष्ट होतो. कधी कधी तोही चुकीची दिशा दाखवतो. सुंदरा मावशी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. स्वामी, आम्हाला दोघांचं म्हणणं पटतंय, पण तुम्हीच सांगा काय ते. सांगा, ही बैलगाडी आपोआप पुढे जाईल का? नाही. कशामुळे पुढे जाईल ती? बैलाच्या ताकदीमुळे. बैल स्वतःहून योग्य ठिकाणी पोहोचू शकतो का? नाही. मग स्वामी, जेव्हा गाडीवान योग्य दिशा दाखवतो तेव्हाच ते तिथे पोहोचतात. स्वामी देवांच्या सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असंच असतं. मेंदू म्हणजे बैल, जो ताकद देतो, ऊर्जा देतो, काम करण्याची क्षमता देतो. आणि मन? हो, मन म्हणजे गाडीवान.
जो दिशा दाखवतो, योग्य अयोग्य ठरवतो. पण निर्णय घेताना ह्या दोघांचा मेळ घालणं आवश्यक असतं. मन एकटं चाललं तर भावना भरकटतात आणि मेंदू एकटा चालला तर मनुष्य कठोर होतो. सुंदरा मावशी, तुम्ही तंतोतंत स्वामींसारखं समजून सांगता. नाही हो, ही सगळी स्वामी देवांची कृपा आहे. हा, पण जेव्हा या दोघांचा मेळ घातला जात नाही ना, समतोल राखला जात नाही, तेव्हा निर्णयच नाही तर आयुष्य चुकतं. हो ना स्वामी देवा? बरोबर आहे. मन दिशा दाखवतं, मेंदू पाऊल उचलतो. हे दोघं एकत्र असतात तेव्हाच माणूस योग्य ठिकाणी पोहोचतो. पण आम्हाला एका गोष्टीची काळजी वाटते. काय झालं स्वामी देवा? कसली काळजी वाटतेय तुम्हाला? गोमतीची. म्हणजे आता गोमतीलाही काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवाय. माझा तर्क बरोबर ठरला. गोमतीचं मन एक सांगेल आणि मेंदू दुसरंच. पण तिला या दोघांनाही ताळ्यावर ठेवून निर्णय घ्यायचा आहे. हो, हेच तिचं पुढचं आव्हान आहे. जीवन बदलण्याची वेळ आली की निर्णयच ठरवतात नियती काय असणार आहे ते. गोमतीच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. साहेब, सुभेदार साहेब, 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 ऐका ना. ए बाई, काय पाहिजे तुला? महत्वाच्या कामाला चाललो होतो. कशाला अडवलंस? साहेब, माझ्या नवऱ्यावर खटला चालू आहे. त्यांना तुरुंगात टाकलंय. आज न्यायालयात त्यांना आणलं होतं, पण न्यायाधीशांनी त्यांना सोडलंच नाही हो. ही बघा, ही चिठ्ठी दिली आहे, पण ती त्यांच्या भाषेत आहे. साहेब, यात काय लिहिलंय काही कळना झालंय. तुम्ही मदत करा ना साहेब. अगं, एवढ्यात त्याला सोडणार नाही. असंच काहीतरी लिहिलं असेल त्यात. नाही साहेब, मागच्या वेळेला पण अशी चिठ्ठी दिली होती. यात काय लिहिलंय तेवढं वाचून सांगा ना साहेब. दया करा साहेब, सांगा ना. हे घे, शिक्षा संपल्यावर सोडतील त्याला. आणि हे बघ, जर का एका गुन्हेगाराच्या बायकोला जर मी मदत केली असं ब्रिटिश सरकारला कळलं ना, तर माझी सुभेदारकी काढून घेतील. जर का सत्तेत राहायचं असेल ना, तर हे भावना बिवना सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात. हे यात मी काही करू शकत नाही. साहेब, साहेब, असं करू नका साहेब. साहेब, ऐका ना साहेब. साहेब, साहेब, कोणीतरी मदत करा ना. ज्याच्या हातात सत्ता असते त्याच्या मनात माणुसकी असणं अधिक गरजेचं असतं. नाहीतर सत्ता न्याय देत नाही. जिथे अन्याय असो, अधर्म असो, तिकडे न्यायाची वाट दाखवायला आणि धर्म प्रस्थापित करायला आम्ही आहोत. योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य ते माध्यम गरजू व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचवतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हो ताई, शांत व्हा. कुठं? या या या. काय झालंय? हा, रडून प्रश्न सुटत नाही. सांगा काय झालंय? हो, माझ्या नवऱ्यावर बागेतून फळं चोरल्याचा आरोप आहे, म्हणून त्यांना तुरुंगात टाकलंय. आणि आता त्यांना सोडतच नाहीये. मी सुभेदारांना लय विनवणी केली, पण त्यांनी बी माझी काय बी मदत केली नाही. ही बघा, ही चिठ्ठी दिली आहे.
अहो तुमच्या नवऱ्याची सुटका फार आधी व्हायला हवी होती. न्यायाधीशांनी दंड भरायला सांगितलाय, तोही फार क्षुल्लक आहे. तो भरला की ते लगेच सुटतील. हो, मागच्या वेळेला पण अशीच चिठ्ठी दिली होती. म्हणजे म्हणजे ते तेव्हाच कुठले असते. ही भाषा गावात कुणाला बी कळत नाही. अहो न्यायालयातील कारकून, त्याला ही भाषा कळत असणार, त्याने तुम्हाला सांगायला हवं होतं. खरी हीच पद्धत आहे ब्रिटिश सरकारची, लोकांना छळण्याची. ज्यांना भाषा कळत नाही त्यांना न्याय सुद्धा कळू द्यायचा नाही. अज्ञानाला शिक्षा हा न्याय नाही, हा अन्यायाचा सगळ्यात मोठा कपटी चेहरा आहे. बरं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चला माझ्यासोबत, आपण आत्ताच तुमच्या नवऱ्याला सोडवू. देवानच पाठवलं वाटतं तुम्हाला. चला. रखमा, आलात तुम्ही. तुम्हाला काय त्रास दिला नाही ना त्यांनी? बरं आहे ना तुम्ही? वय वय बरं आहे. दंड भरला आणि फौजदाराने लगेच यांना सोडलं. तुम्ही नसतात तर अजून किती दिवस कोठडीत ठेवलं असतं काय माहिती. अगदी देवासारखं धावून आला तो तुम्ही. अहो दादा, अहो असं करू नका, मी काही देव नाहीये. हे बघा, ही समस्या निर्माण झाली कारण तुम्हाला ही भाषा कळत नव्हती. जर तुम्हाला किंवा गावातल्या कोणालाही ही भाषा वाचता आली असती तर हे कधीच घडलं नसतं. म्हणून प्रत्येकाने ही भाषा शिकायलाच हवी. बाळ, नाव काय तुझं? शिव. देव तुझं भलं करो. काय गे, याची सुटका कशी झाली? हो, त्या पोरानं मदत केली आमची. दंड भरला आणि यांना सोडवलं. तुम्ही तुमचं वजन जरा वापरलं असतं आणि कचेरीतल्या एका माणसाला वाचायला लावलं असतं तर ह्यांची कवच सुटका झाली असती. बर बर. सुभेदार, हो तुम्ही या गावचे मानकरी लोकांनी तुमचे पाय धरायला हवे होते. पण इथे काय झालं? त्याचे पाय धरले, त्याला आशीर्वाद दिले. तो मुलगा कोणी असो, पण त्याने आधी तुमच्याकडे यायला हवं होतं, तुम्हाला विचारायला हवं होतं, तुमच्या माध्यमातून हे काम व्हायला हवं होतं. पण त्याने तुम्हाला बाजूला केलं आणि त्यांना न्याय मिळवून दिला. तुमच्या सत्तेचा, तुमच्या पदाचा काय मान राहिला सुभेदार? हा एका अर्थाने तुमचा अपमानच नाही का सुभेदार? श्री स्वामी समर्थ. गोमती, अगं चल, स्वामींच्या दर्शनाला जायचंय ना. तुम्ही जाऊन या आजी, मी नाही येणार. काय, स्वामी स्थानावर यायला नाही म्हणतेस तू? घाबरतेस ना श्रावणी आणि तुझ्या मामांजींना? अगं तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, माझ्यासोबत आहेस तू. आणि बाळा, स्वामी स्थानावर यायला तुला परवानगी आहे. हो आजी, पण सासूबाई कुठलं तरी कारण काढून तुम्हालाही बोलणार. माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं आणि ते मला नाही सहन होणार. अगं, तुझ्यासाठी बोलणी सहन करण्यात कसला आलाय ग कमीपणा? आणि बाळा, मायेपुढे अपमानही लहानच असतो. आणि स्वामी आहेत ना, ते मार्ग दाखवतील योग्य वेळ आली की. मार्ग दाखवायला चाललोय आम्ही. स्वामी, स्वामी तुम्ही? गोमती, भागीरथी ताई, स्वामीदेव सांगायला आलेत की आज तुम्ही स्थानावर येऊ नका. महादेवाच्या मंदिरात जा दर्शनाला. सुंदरा मावशी, पण आम्ही सकाळी जाऊन आलो मंदिरात. हो, पण कधी कधी एकच मार्ग दोनदा चालावा लागतो. एकदा आपण स्वतः जातो
आणि दुसऱ्यांदा उत्तर आपल्याला भेटायला येतं. जा महादेवाच्या दर्शनाला जा. शिवच तुला मार्ग दाखवेल. शिव शिवशंकर शंभो. नमस्कार, माझं नाव शिव. मी गावोगावी फिरतोय. एकच काम घेऊन, इंग्रजी भाषेबद्दल जनजागृती करायला. आय हॅव लर्न दिस लँग्वेज अँड आय रिअलाइज दॅट इट इज जस्ट नॉट अ फॉरेन लँग्वेज. इट्स अ वेपन. काय बोलला? अरे, काय बोलला हा तू? काय किटकुट काय कळलं नाही काय? अहो, मला फक्त एवढंच सांगायचंय, मी ही भाषा शिकलोय आणि मला असं जाणवलंय की ही भाषा फक्त परकीय भाषा नसून हे एक शस्त्र आहे. आज सगळीकडे क्रांतीचं वारं सुटलंय ब्रिटिशांविरोधात, पण आपल्याला त्या लढ्यात अडचणी येत आहेत. कारण का? आपल्याला त्यांच्या भाषेत लढता येत नाही. त्यांच्या विरोधात खटले चालतात. आपल्याला न्याय मागायचा असतो, पण आपल्याला कळत नाही ते काय लिहितात, काय ठरवतात. मग आपल्याला न्याय कसा मिळणार? छ्या, ते काही जमायचं नाही. अहो नाही, तुम्ही ऐका माझं. अहो ती परकीय भाषा ही आपल्या संस्कृतीत बसत नाही. आणि असं पण ते ब्रिटिश काही इथं थांबणार नाही आहेत. ते निघून जातील एक दिवस. अरे आपल्या भाषेविरोध आणि संस्कृती विरोध आक्रमण नाही त्यांचं. आपल्या धर्म संस्कृतीवर त्याचा हे चालायचं नाही तात्या. तात्या, बरोबर म्हणताय तुम्ही. अहो, ऐका माझं. मी तुमचा विरोध समजू शकतो, पण शत्रूला हरवण्यासाठी शत्रूची भाषा आणि त्यांची चाल समजून घेणं फार गरजेचं काही आहे. ऐकायला आम्हाला. बरोबर म्हणतायत. काय अहो, आपल्या ऐकायला? धर्माच्या अहो, आणि आपल्या आपल्या धर्मावर आक्रमण नाही राष्ट्राच्या- त्यांचं. अहो थांबा, मी सोप्या भाषेत तुम्हाला समजवतो. तुम्ही या, तुम्ही या. काय करतोय? थांबा इथे. अरे हे डोळं बांधायला लागला. काय कळेल का काय चाललंय ते? अरे डोळं बांधले ना. काय चाललंय याचे? हेच कळ ना बाबा, काय समज ना. आता तुमच्या समोर शस्त्र आहे शस्त्र? शस्त्र? आणि तुम्हाला एकमेकांशी लढायचंय. या. काय बोलतोय? अरे आता लढा. अहो लढा. थांबा. उलटी धरली मी. माहिती असतं तर नीट वापरली असती ना. मी हेच सांगतोय, भाषा हे एक शस्त्र आहे आणि जर भाषाच माहित नसेल तर लढाई जिंकणार कशी? इंग्रजी न शिकणं हा आपल्या लढ्याला कमकुवत करणारा निर्णय आहे. हवं तर मी शिकवतो तुम्हाला, तरुणांनाही आणि ज्येष्ठांनाही. कारण न्याय मिळवायचा असेल तर भाषा शिकणं हीच पहिली पायरी आहे. हे काय आपल्यासाठी नाही. चला इथनं. चला इथनं, चला. ओ थांबा थांबा. ओ ऐका माझं. चला. ओ थांबा.
भाषा हे एक शस्त्र आहे आणि जर भाषाच माहित नसेल तर लढाई जिंकणार कशी? इंग्रजी न शिकणं हा आपल्या लढ्याला कमकुवत करणारा निर्णय आहे. हवं तर मी शिकवतो तुम्हाला, तरुणांनाही आणि ज्येष्ठांनाही. कारण न्याय मिळवायचा असेल तर भाषा शिकणं हीच पहिली पायरी आहे. हे काय आपल्यासाठी नाही. चला इथनं. चला इथनं, चला. ओ थांबा थांबा, ओ ऐका माझं. चला. ओ थांबा. बाळा, बाकी कुणाला तुझं म्हणणं पटो न पटो, मला तुझं म्हणणं पटलंय. खरंच? हो अरे, माझा नातू संपत, त्यालाही शिकायची फार आवड होती. पुण्याला जाऊन इंग्रजी शिकणार म्हणायचं. मग शिकला तो? नाही अरे, पुण्याला जायच्या अगोदरच आजारपणात माफ करा. महादेवाच्या दर्शनाला जा, शिवच तुला मार्ग दाखवेल. स्वामींनी मला इथे पाठवलं आणि इथे हाच विषय. हा योगायोग नाही, पहिल्यांदा हे असं काहीतरी घडतंय. आणि त्याच वेळी मला स्वामींनी इथे पाठवणं. स्वामींना नेमकं काय अपेक्षित आहे? स्वामी देवा, ही होडी, हे वल्ल, हे सगळं काय चाललंय? श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्ही संभ्रमात आहोत. आमच्यामध्ये वाद सुरू आहेत. ती इंग्रजी भाषा शिकावी की नाही. आणि ज्येष्ठांचंही मत आहे, परकीय भाषा शिकणं चुकीचं आहे, पाप लागतं. हा, पण आम्हाला वाटतं शिकावं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. आज स्वामी, तुम्हीच सांगा आता काय ते. समजा वेगवेगळ्या देशात तुम्हाला सफरीला जायचंय. ही तुमची होडी आणि हे वल्ल. समजा तुम्हाला जास्तीचं वल्ल दिलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल का? हो स्वामी, पण याचा आणि आमच्या अडचणीचा काय संबंध? हो ना स्वामी. शिवशंकर शंभो. अहो स्वामी देव सांगतायत, भाषा म्हणजे वल्ल. आता ज्ञानाच्या समुद्रात विहार करायचा असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर जितक्या जास्त भाषा तितकी जास्त ताकद. एक भाषा, एक वल्ल, आणि अनेक भाषा म्हणजे अनेक शक्यता. अरे देव, होडलं तर भो काय? हो, कारण तुमच्याकडे किती वल्ली असली तरी तुमची होडी ही मजबूत असायलाच हवी, नाहीतर तुमचा प्रवास पूर्ण होणारच नाही. म्हणूनच परदेशी भाषा शिका, पण आपली मातृभाषा, आपली संस्कृती ती भक्कम असायला पाहिजे, हे ध्यानात ठेवा. त्याची मुळं घट्ट असतात, तेच झाड वादळातही टिकून राहतं. बरोबर ना सुंदरा मावशी? अगदी बरोबर. झालं, लगेच री ओढली. शिवच्या मदतीने हा विचार पसरवा. त्याच्या माध्यमातून अनेकांचं आयुष्य बदलणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. योग्य विचार जन्म घेतो तेव्हा त्याला कोणी अडवू शकत नाही.
ज्ञानाची होळी तयार झाली. आता प्रवासाला सुरुवात होणार. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ए बी सी डी ई एफ. ज्ञानाचं बीज मनात रुजवावं लागतं, तेव्हाच ते उगवतं. जमीन कोरडी असली तरी पाणी दिलं की ती सजीव होते. मनाचंही तसंच आहे. एल एम एन ओ पी क्यू. आज ना उद्या नक्की फुलशील. फक्त थोडं पाणी लागेल. बदल मोठा आहे, पण सुरुवात नेहमी छोटी असते. अचानक इतका वारा कुठून आला? हा फक्त वारा आहे की कुठला तरी संकेत? अरे देवा! हे वस्त्र आमचे. धन्यवाद. पहिली नजर आणि मनाला काहीतरी स्पर्शून गेलं. ए बी सी डी हे काय बडबडतायत? एफ जी एच आय जे के एल. जीवन योग्य वेळी योग्य ठिकाणी आपली चिन्ह उमटवतच. एक पालवी आशेची असते आणि दुसरी बदलाची. जिथे काल कोरडेपणा होता तिथे आज नवजीवन उगवत आहे. दोन जीव दोन प्रवाह आता एकाच दिशेने वाहायला लागले आहेत. गयाताई, हो बराच वेळ झालाय. नाही म्हणजे सकाळपासून स्वामी उन्मनी अवस्थेतच आहेत आज. अहो मला सुद्धा काहीच कळत नाही. पण सुंदरा मावशी इथे असते ना तर त्यांना कळलं असतं. हो. स्वामी स्वामी स्वामी. कपिले, काय करतेस? ते 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 हे राग आणि क्षणात हसू. गूढतेचा पडदा अजूनच दाट होतो. स्वामी यांना उपदेश ऐकायचा होता. काय
ते भांड घास. मी नाही तर काय मी? जिथे प्रश्न असो तिथे कामच उत्तर देत. चल जा. हो. आता सांग उपदेश. मी मी कसं सांगणार उपदेश? तो तुम्ही सांगायचा ना. हे वस्त्र आमचे. अरे देवा, साप. हा साप तर घरात शिरला. कुणी आहे का? आहे का कुणी? कालचा कार्यक्रम छान पार पडला तुमचा. सून कशी आहे? खूप छान. ऐका ना, मी तर इथे आता. ए, ही अवदसा इथं कशाला आली? हळदी कुंकात तुझं काय काम? अपशकुनी कुठली? अहो नाही, माझं ऐकून काय घ्या. गं, ए, तू का आलीस? तुला कोणी आमंत्रण दिलं? हो, तुम्ही फक्त एकदा ऐकून घ्या माझं. मी ते तुम्हाला. तुझी सावली पाडून आमच्या आनंदावर विरझण टाकायला आलीयस? चालली की दूर. या कार्यक्रमात तुला कोणी बोलवलं? माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही. आपला अपमान करायचा असेल बहुतेक यांना. हो. उजळ माथ्याने फिरायची हिम्मत कशी झाली? बोलवायच्या सासूला. अहो माझं एकदा ऐका तुम्ही. मला इतकंच सांगायचं होतं की चल बाहेर. कळत नाही का तुला? मर्यादा विसरू नकोस. तुमच्या आनंदात विरजण घालण्याचा कुठलाही हेतू नव्हता. मी तर तुम्हाला फक्त हे सांगायला आले होते की इथे. सुंदरा मावशी, कपिलाताई ते भांड आणि हो काय ते उगाच एकाचं दोन सांगू नका. मी सांगते. सुंदरा मावशी, अहो या दोघांना स्वामींचा उपदेश ऐकायचा होता म्हणून मी यांच्यासाठी म्हणून स्वामी उन्मनी अवस्थेत होते ना, त्यांना जागा केलं. तर स्वामी माझ्यावर रागवले आधी आणि नंतर अचानक हा 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 करून हसायला लागले. मला म्हणाले, कपिले ते भांड घास. मी भांड घासलं. मग आतमधनं हात फिरवत होते. मग मला म्हणाले, आता सांग बघू काय उपदेश देणार तू? मी म्हंटल, मी काय उपदेश देणार? मग आत येऊन बसले आणि मगासपासून भांड्याला आतमधनं हात फिरवतायत. तुम्हाला काय वाटलं? स्वामीदेव उन्मनी अवस्थेत असताना त्यांना काही कळत नाही? हो. स्वामीदेव आधी तुमच्यावर ओरडले कारण तुम्ही त्यांची उन्मनी अवस्था भंग केली आणि नंतर हसले कारण त्यांना माहित होतं तुम्हाला असं वाटतंय की स्वामी देवांना काही कळत नाही. अहो, स्वामी देवांची तंद्री म्हणजे अज्ञान नाहीये, ही सर्वज्ञानी अवस्था आहे. तुम्ही स्वामींना किती ओळखता, पण कपिलाताईंना उपदेश करायला का सांगितलं असेल स्वामींनी? उपदेश तर स्वामी देवांनी आधीच दिलाय. कसला उपदेश? तुम्ही बघताय ना, स्वामी देव भांड कसं आतून स्वच्छ करतायत. नाही म्हणजे आपण भांड बाहेरून स्वच्छ करतो, पण आतून ते जास्त स्वच्छ करतो. हो. पण
पण माणसाचं तसं नसतं ना. माणूस रोज शरीर धुतो, बाहेरून स्वच्छ दिसण्यासाठी धडपडतो, पण मनाचा मळ, मनाची अशुद्धी ती मात्र धुवायला विसरतो. बाहेरची स्वच्छता दिसते, पण आतली स्वच्छता जाणवते. आता माझ्या लक्षात आलं, शरीराला रोज स्नान लागतं, पण मनाची शुद्धता क्षणोक्षणी लागते. बरोबर ना? अगदी बरोबर. पण आजकाल समाजात अनेकांच्या मनात अशुद्धी भरली आहे, पण त्यामुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसा आमच्या गोमतीला सहन करावा लागणार. काय गे, तुला माहिती नाही का, अशा कार्यक्रमात विद्वांनी यायचं नसतं. अहो मी तुम्हाला फक्त हे सांगायला आले होते की चल निघ इथून, इथे शुभ कार्य चालू आहे. चल निघ. अहो ऐका ना, ते तुमच्या घरात. काय सांगणार आहेस तू? तुझं तोंड उघडलं की अपशगुनच होणार. आधी स्वतःच्या नवऱ्याला खाल्लंस आणि आता आमच्या सौभाग्यावर डोळा आहे का तुझा? पांढऱ्या पायाची कुठली, जिथं जाईल तिथं अनर्थच. मी फक्त तुम्हाला. फक्त काय, आमच्या आनंदाला दृष्ट लावायला आलीयस? आम्ही सुखी आहोत ते तुला बघवत नाही ना. जळती ती आपल्यावर. अहो मला तुम्हाला फक्त हेच तू सांगायचं आधी की- तुझी चूक मान्य कर. किती घाई कशाला ग तुला? घरात कोणी मोठं नाही का तुला समजावायला? अरे कुठं गेली ही? मला सारखे हिचे भास का होत आहेत? आणि ती पांढरी साडी, याचा अर्थ ती विधवा आहे. म्हणजे मला वाटलं होतं ते हे वस्त्र आमचे. धन्यवाद. काय इतकं वेगळं असेल हिचं जग? श्रावणी ताई, विधवा सुनेनं कसं वागायचं हे शिकवलं नाही का तुम्ही तुमच्या सुनेला? थोडं तरी भान असावं तिला. तुमची सून आहे ना ती, मग तिचं पाऊल कुठे पडतं हे शिकवायला नको का तुम्ही तिला? एक तर विधवा सून आणि घराबाहेर फिरते. तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. एवढी हिंमत वाढली आहे तुझी? अहो सासूबाई, मी फक्त हे सांगायला आले होते की यांच्या घरात साप आहे. साप? साप साप साप. तू चल घरी. चल. ऐक. कविराज, जसा सडा शिकवलाय घालायला तसा घाला बरं का. हा घ्यायते जरा नीट. तुम्हाला पण शिकवावं लागलं तर रांगोळ्या कशा घालायच्या त्या. हा. झालं, स्वामी आले. गयाते स्वामी आले. स्वामी का असताय? काय आहे गयाताई, अहो इतकी वर्ष तुम्ही स्वामींच्या सानिध्यात आहेत, पण तरीही तुम्हाला साधी गोष्ट कळली नाही. कमाल आहे बुवा तुमची. गया, मी सांगते. सांगा. गयाताई,
अहो स्वामींच्या हातात आरसा आहे, त्यावर धूळ साठलीये, त्यामुळे स्वामींना त्यांचा चेहरा दिसत नाहीये, म्हणून ते हसले. बरोबर ना स्वामी? काय बरोबर ना? कपिलाताई, तुम्ही स्वामी देवांच्या बोलण्याचा कृतीचा अर्थ लावायचा प्रयत्न करताय ना, चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्ही जो अर्थ सांगितलात ना, तो चुकीचा आहे. हा? स्वामी देव हसतायत याचं कारण वेगळंच आहे. आपल्याला दिसतीये ती आरशावरची धूळ, पण स्वामी देव दाखवतायत आतला आरसा, जो आपल्याला दिसतच नाहीये. बरोबर आहे. स्वामी देवांचा संदेश स्पष्ट आहे. ही धूळ म्हणजे मोह, लोभ, अहंकार, ज्यात आपण अडकून पडलो. पण आतला आरसा, त्याचं खरं स्वरूप म्हणजे आपला आत्मा, जो बघायलाच आपण विसरतो. धूळ पुसायचीच असेल ना, तर बाहेरची नाही, आतली पुसा. कपिलाताई, आता तुम्हाला कळला ना स्वामींच्या हसण्यामागचा खरा अर्थ? हा कळलं हो. इतकं टोचून बोलायला नको गया ताई. अहो मी टोचून नाही बोलत, सहजच बोलले. शिवशंकर शंभू. श्री स्वामी समर्थ. आला गोरे साहेबाचा भाचा आला. स्वामी मला असं का म्हणतायत? तू गोऱ्या साहेबाची भाषा शिकलायस ना. आपली मातृभाषा म्हणजे आपली आई, आणि परकीय भाषा म्हणजे तिच्या बहिणी. आता तू गोऱ्या साहेबाची भाषा शिकलायस म्हणजे ती झाली तुझी मावशी, आणि तू झालास तिचा भाचा. स्वामी, माझ्या उपक्रमात मला आशीर्वाद द्या. खूप प्रयत्न करूनही गावातला एकही माणूस मला साथ देत नाहीये. मी काय करू स्वामी? आरसा स्वच्छ कर. काय? हो, आरसा स्वच्छ कर. स्वामी, ही धूळ पुसली का जात नाहीये? कशी पुसली जाणार? वर्षानुवर्षांपासून साचलेली आहे, वाढलेली आहे. ही पुसताना पुसणाऱ्याचा कस लागणार आणि आरशालाही त्रास होणार. स्वामीदेव नेमकं काय सांगताय? ही धूळ आणि हा आरसा नेमकं कोण आहे? सासूबाई, अहो माझं एकदा ऐका, माझी खरंच काही चूक नाहीये. हो मी त्यांना फक्त सापाबद्दल सांगायला गेले होते. मी स्वामींची शपथ खरं सांगतेय. मान्य करते, तू सापाचं सांगायला गेलीस, पण तू त्यांच्या घरापाशी गेलीसच का? आणि मुळात तू घराबाहेर पडलीसच का? सासूबाई, अहो हे वस्त्र वाऱ्याने उडून गेलं होतं, मी ते फक्त घ्यायला गेले होते. खोटं, एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं, हेच शिकलीस का ग तू? नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते तुम्हाला. तुझा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी राहणारच नाही. चल घरी.
क्षमा करा स्वामी, खूप प्रयत्न केले तरी ही धूळ पुसलीच जात नाहीये. शिव, अरे इथले गावकरी साधे भोळे, त्यांच्यावर परंपरेने इथल्या मातीचे, इथल्या भाषेचे संस्कार केले. त्यात त्यांची काही चूक नाहीये रे, तेच त्यांचं बळ आहे आणि म्हणूनच त्यांच्या मनात एक भीती आहे. भीती? कसली भीती? परकीय भाषेची भीती, नव्या गोष्टींची भीती, आणि ही भीती म्हणजेच ही धूळ आहे. विराज, माती आणि पीठ घेऊन ये. हो स्वामी. शिव, ही माती म्हणजे आपली भाषा, आपली ओळख, आपली मुळं, आणि हे पीठ म्हणजे गोऱ्या साहेबाची भाषा. याचा अर्थ काय स्वामी? याचा अर्थ असा आहे की परकीय भाषा आपल्या भाषेला गिळून टाकेल अशी भीती इथल्या गावकऱ्यांच्या मनात आहे, आणि आधी तुला ती भीती काढून टाकायला लागणार आहे. शिव, पीठ मातीत मिसळलं तरी माती तशीच आहे ना? हो स्वामी, पण याचा अर्थ काय? स्वामी देव तुला सल्ला देत आहेत. आपली भाषा या मातीच्या ढिगाऱ्यासारखी आहे, लोकांच्या मनात खोलवर रुजली. आता तुला त्यांना सांगायचे, परकीय भाषा आली तरी आपली भाषा संपत नाही. भीतीने नाही तर समजुतीनं जग जिंकता येतं. गुलाम होऊ नका, पण बदल स्वीकारायला शिका. भाषेचे गुलाम होऊ नका, पण तिला आपलीशी करा. स्वामी, तुम्ही मला आज खूप मोठं मार्गदर्शन केलंय. आता मला कळलंय लोकांमध्ये जाऊन नेमकं बोलायचं काय, त्यांना समजवायचं काय. कोणाच्या तरी बाबतीत तुला असंच करायचंय. स्वामी, कोणाबद्दल? तयार राहा, तयार राहा, तयार राहा, तयार राहा. पण कोणाबद्दल आणि कसली तयारी? स्वामी देवांनी आरशावरची धूळ झाडली आणि तो लख्ख केला, आणि मग शिवला सांगितलं की तुलाही कुणासाठी तरी हेच करायचंय. शिवच्या माध्यमातून कुणाचं तरी आयुष्य बदलणार आहेत का?
तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. एवढी हिंमत वाढली आहे तुझी. एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं. तुझा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी राहणारच नाही. काय केलंय मी? हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? सासूबाई नक्की कसला सोक्ष मोक्ष लावणार आहेत? म्हणजे काय निर्णय घेते? काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्याचा निर्णय दुसरा कोणीही घेऊ शकत नाही. तो आम्हीच घेणार आणि आम्ही तो घेतलाय. स्वामी, रडू नकोस. ज्याचं अंतःकरण निर्मळ असतं त्याला कुठल्याही आरोपांची भीती नसते. तुझ्यावर अन्याय झालाय आम्हाला कल्पना आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही आमच्या कुठल्याही भक्तावर अन्याय होऊ देत नसतो. चल आमच्या बरोबर. मी घेऊ नकोस. कोणाच्या तरी बाबतीत तुला असंच करायचंय. हे वस्त्र आमचे. आता पुन्हा जर मी घरात नाही दिसले तर? गोमती, अगं या सगळ्या गोष्टींची काळजी स्वामीदेव घेतील. बरं मला सांग, हे रोग कधी बहरेल? गोमती, स्वामीदेव तुला सांगतायत, तुझ्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी तू कर. तुझं आयुष्य तू तुझ्या मनाप्रमाणे जग. काळजी करू नकोस. धूळ साचली आहे, पुसली जाईल. कोणाच्या तरी बाबतीत तुला असंच करायचंय. ती धूळ आणि तो आरसा. शिवशंकर शंभो. तुला माघार घेता येणार नाही. तुला जगावंच लागेल. अजून एक चूक, मग तुझा हिशोब होणार.
सुंदरा मावशी, हे काय चाललंय? म्हणजे स्वामी दगडांशी का बोलतायत? स्वामी कशाबद्दल बोलतायत मला काहीच कळत नाहीये. श्री स्वामी समर्थ. कसं आहे ना, आपण आपल्या जागी उभं राहून स्वामी देवांचं विश्व नाही समजून घेऊ शकत. आपल्या नजरेला हे दगड दिसतायत, पण स्वामी देवांसाठी त्यांचे भक्त आहेत. हे दगड प्रतीक आहेत स्वामी देवांच्या भक्तांचं. आपल्याला दगड दिसतो, पण स्वामी देवांचा संदेश त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचतो. स्वामी देवांची हीच पद्धत आहे जग हाकायची. छे, मला काही हे पटत नाही बाबा. सुंदरा मावशी, अहो आपल्यासाठी हे काही नवीन आहे का? बरोबर आहे. स्वामी कधी कधी विचित्र वागतात, हा त्याचाच भाग असेल कदाचित. पण दगड आणि भक्त यामध्ये नेमका संबंध काय? सांगा ना, सांगा काय संबंध? हा, कसं आहे ना, आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ती कुठेतरी लिहून ठेवतो, पण स्वामी देवांचा संदेश सर्वत्र पसरलाय. जगाचे नीती नियम आपल्यासाठी, स्वामी देवांसाठी नाही. हे काय? दगडांवर नावा कशी? खरंच किती भाग्यवान आहोत आपण. स्वामी देवांनी आपल्याला प्रचिती दिली. आज झाले तुझे अत्याचार.